नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपल्या परिचयात अशी एक व्यक्ती नक्कीच असते की जिचा स्वभाव थोडा तापट असतो. आज मी तुम्हाला अशाच एका मुलाबद्दल सांगणार आहे जो थोडा रागीट असला तरी त्याचं मन मात्र आरशासारखं स्वच्छ आहे. स्वभावाचं विश्लेषण. हा मुलगा कधीही तुम्हाला गोड बोलून शब्दांच्या जाळ्यात अडकवून पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याच्या बोलण्यातला मृदूपणा कदाचित कमी असेल. कधीकधी त्याचे शब्द समोरच्याला लागतील, टोचतील किंवा थोडं दुखावणंही होईल. पण इथे एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवावी लागेल की त्याच्या त्या कडू शब्दांच्या मागे फसवणूक किंवा कपटाचा लवलेशही नसतो. प्रामाणिकपणाची बाजू. आजच्या जगात जिथे लोक डिप्लोमसीच्या नावाखाली चलाखीने बोलतात तिथे हे व्यक्तिमत्व थोडं वेगळं वाटतं. तो बाहेरून कठीण वाटत असला तरी त्याचं मन मात्र कमालीचं प्रामाणिक आहे. तो कुणालाही फसवणार नाही, कारण फसवणूक करणं त्याच्या तत्वातच मुळात बसत नाही. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय, कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मार्गावर चालण्याची एक वेगळीच ताकद त्याच्याकडे आहे. आजच्या जगाची तुलना. आपण अशा जगात जगतोय जिथे हळूवार बोलणं हे सभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. पण कधी कधी हे हळूवार बोलणं खोटं असू शकतं. अशा वेळी जेव्हा एखादी रागीट आणि स्पष्टवादी व्यक्ती आपल्याला भेटते तेव्हा सुरुवातीला भीती वाटते. पण एकदा का त्याचं मन समजलं की मनाला कमालीची शांतता मिळते, कारण त्याचं मन स्वच्छ आहे. त्याच्या मनात न कुठली खोट आहे न कुठला बनावटपणा. थोडक्यात सांगायचं तर त्याचा स्वभाव कठीण असू शकतो पण तो व्यक्ती सोपा आहे. आजचा हा विचार तुम्हाला अशा व्यक्तींना समजून घेण्यास मदत करेल की ज्यांचा राग त्यांच्या ओठावर असतो पण प्रेम आणि प्रामाणिकपणा त्यांच्या काळजात. अशा माणसांना कृपा करून गमवू नका, कारण ही माणसं तुम्हाला कधीच फसवणार नाहीत.